आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। नमस्कार, मैं ऋतुजा देशमुख। स्वागत है आपका आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया टीवी चैनल में। देखिए आज की ताजा खबर। लोक शायर एवं महान साहित्यकार अन्नाभाऊ साठे की जयंती के पावन अवसर पर क्राइम रिपोर्टर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य एवं महाराष्ट्र पुलिस न्यूज की ओर से एक सराहनीय सामाजिक पहल का आयोजन किया गया। इस अवसर पर पंचवटी वृद्धाश्रम, चित्रनीश नगर, दिघोरी उमरड रोड, नागपुर में वयोवृद्ध सम्मान समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम के दौरान वृद्धाश्रम में निवास कर रहे वरिष्ठ नागरिकों को शॉल एवं साड़ी भेंट कर सम्मान दिया गया तथा उनके सुखद एवं स्वस्थ जीवन की कामना की गई। कार्यक्रम का उद्देश्य अन्नाभाऊ साठे जी के समाज सेवा, समानता और मानवता के विचारों को आगे बढ़ाना था तथा समाज के बुजुर्गों के प्रति सम्मान और अपनापन व्यक्त करना रहा। इस अवसर पर क्राइम रिपोर्टर एसोसिएशन एक महाराष्ट्र एवं महाराष्ट्र पुलिस न्यूज से जुड़े पदाधिकारी, पत्रकार एवं समाज सेवी बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी वरिष्ठ नागरिकों के साथ समय बिताया, उनका हालचाल जाना और उन्हें हर संभव सहयोग का भरोसा दिलाया। अन्नाभाऊ साठे के विचार आज भी समाज को एकता, समानता और मानव सेवा की प्रेरणा देते हैं। उनकी जयंती पर आयोजित यह सम्मान समारोह समाज के प्रति संवेदनशील और सामाजिक उत्तरदायित्व का एक प्रेरणादायी उदाहरण बनकर सामने आया है। महान समाज सुधारक, साहित्यकार एवं लोक शायर अन्नाभाऊ साठे की जयंती के अवसर पर समाज सेवा का एक सराहनीय कार्य किया गया। महाराष्ट्र पुलिस न्यूज़ के पत्रकारों की ओर से पंचवटी वृद्धाश्रम में रहने वाले बुजुर्गों को साड़ियाँ वितरित कर उनका सम्मान किया गया। इस अवसर पर उपस्थित सभी पत्रकारों ने अन्नाभाऊ साठे के विचारों को याद करते हुए समाज के वंचित और ज़रूरतमंद लोगों की सेवा का संकल्प लिया। वृद्धाश्रम के बुजुर्गों ने इस पहल का सराहना करते हुए सभी का आभार व्यक्त किया। मानव सेवा और सामाजिक जिम्मेदारी का यह प्रयास अन्नाभाऊ साठे की जयंती को एक सार्थक श्रद्धांजलि बना दिया। आज जैसे कि अन्नाभाऊ साठे इनका आज जन्मदिन मनाया जा रहा है और उसके दिन आज यहाँ पर जो क्राइम रिपोर्टर एसोसिएशन की तरफ से ये जो कार्यक्रम अरेंज किया गया है, इसके बारे में आप क्या मैसेज देना चाहोगे? अन्नाभाऊ साठे के प्रोग्राम ये जो विदर्भ क्राइम रिपोर्टर एसोसिएशन, अरुण हरडे, अशोक हरडे, प्रीति हरडे और भी इनके साथी जो है प्रोग्राम इतना अच्छा अरेंज किए है। काफ़ी जो बुजुर्ग को सहायता मिलना चाहिए वो भी मिल रही है उनको, और काफ़ी लोगों को अच्छा सहयोग मिल रहा है। तो उनका मैं पहले तो उनका आभार मानूंगा मैं, और सभी को एकजुट होके इस कार्यक्रम में आना चाहिए क्योंकि बुजुर्ग का आशीर्वाद सभी को मिलना चाहिए। बस पहिले तर आपको बहुत बहुत धन्यवाद और नमस्कार। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि क्राईम रिपोर्ट तर्फे हा कार्यक्रम इथे करण्यात आला आणि जे मुख्य पाहुणे होते ते आले नसल्यामुळे मला तो मान मिळाला, तर म्हणजे मी तर म्हणते माझं नशीबच उघडलं। हा जो आश्रम आहे हा कमलाताई हॉस्पिटल या 13 वर्षाच्या असताना बालविधवा झाल्या होत्या आणि बालविधवा झाल्यावर त्यांनी बर्डीवरती मातृसेवा संघाची स्थापना केली। त्यावेळेला 2-3 वेणुताई नेने आणि कमलाताई हॉस्पिटल या 2 बालविधवांनी तो 1921 साली जो मातृसेवा संघ स्थापन केला होता। त्याच्यानंतर त्याच्या 18 ब्रँचेस विदर्भात काढल्या आणि मग विदर्भात 18 ब्रँचेस काढल्यावर प्रत्येक ब्रँचवर त्यांनी त्यांच्याकडे इतक्या बायका आल्या आणि जेवढ्या परित्यक्ता अशा नको असलेल्या घरात अशा ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्यांना त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि प्रत्येक शाखेवर त्यांची नियुक्ती केली। मग जसजसा काळ उलटत गेला तसतसा मग त्या शाखा खूप चांगल्या रीतीने चालत होत्या। चालत असताना मग त्यांची आई म्हणाली की या ज्या बायका इथे तू घेतल्या आहेत या घरातनं इथे येऊन आल्या, म्हातारपणी त्या कुठे जातील, तर यांच्याकरता काहीतरी कर। कमलाताई हॉस्पिटलनी मातृसेवा संघ स्थापन केला, नंदनवन मतिमंद मुलांची शाळा स्थापन केली, त्याच्यानंतर स्नेहांगण जे डमडेफ स्कूल स्थापन केलं
बजाजनगरचं कॉलेज तेच स्थापन केलं. खूप म्हणजे इतक्या त्या काळातल्या जो काळ ब्रिटिश राजवटीतला होता त्यावेळेला भूमिगतांना त्यांनी आश्रयस्थान दिलं होतं. त्या बाईच्या वैधव्याला 50 वर्ष झाली असताना तिने हा पंचवटी वृद्धाश्रम म्हणजे ज्या स्त्रियांना घरात ठेवत नव्हते त्यांच्याकरता काढला होता. तर तो काळ होता 6 नोव्हेंबर 1961 धनतेरस. 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त होता आणि त्या दिवशी कमलाताई हॉस्पिटलची 50वी म्हणजे वैधव्याचा 50वा वाढदिवस 50 मेहून जेव घालून त्यांनी साजरा केला. आणि मग या ठिकाणी हा जो आम्हाला परिसर 3 एकर जमीन मिळाली आहे ही राजाबा चिटणीस त्यांना म्हणजे प्रश्न पडला होता की वृद्धाश्रम काढायचा कुठे. आईने म्हटलं तू काही कर, या बायकांकरता तू काही पण सोय कर. तर त्या म्हणे आता मला वृद्धाश्रम करायचा पण जागा कुठे मिळेल. तर राजाबा चिटणीस यांच्या बायको ज्या होत्या बाई म्हणजे पत्नी कमलाताई चिटणीस तर त्या म्हणाल्या, त्यांना कमलाताईंनी म्हटलं होतं की मला लक्ष्मीबाई मला जागा हवी वृद्धाश्रमाकरता. तर त्या म्हणे कमलाताई घाबरू नकोस, आमच्या शेतातली हा जो उमरेड रोड आहे त्या काळातला 6 नोव्हेंबर 1961 या उमरेड रोड लगतची ही जी जागा आहे म्हणजे इकडे चिटणीस नगर आहे पण या मेन रोडला लागून 3 एकर जमीन राजाबा चिटणीस यांनी लक्ष्मीबाई चिटणीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ कमलाताईंना दिली. आणि त्या काळात म्हणजे 61ला 10,000 कॅश दिले आणि त्यांनी फक्त अट एकच घातली होती की या वृद्धाश्रमाचं नाव लक्ष्मीबाई म्हणजे पंचवटी आश्रम असं म्हणजे लक्ष्मीबाईंचं नाव द्या. म्हणून आमच्या आश्रमाचं खरं नाव आहे वृद्धाश्रम नहीं, लक्ष्मीबाई हे नाव आहे. यही मैसेज देना चाहती हूँ कि जैसे कि कीर्तिताई हरडे और अरुण दादा यांच्या वतीने इथे या आश्रमामध्ये कार्यक्रम ठरवला आहे आणि छान केला आहे यांनी कार्यक्रम. आणि सगळ्यांनी असंच करावं आणि सगळ्यांना सपोर्ट करावा. आणि विभाताईंनी एक मेसेज तुम्हाला सगळ्यांना दिलंच आहे की जे लेडीज म्हाताऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रॉब्लेम असतात आणि जे कसे सासू वगैरे असते किंवा मुलं वगैरे असतात, सून वगैरे असते, अशा लोकांना कसं सपोर्ट करत नाही सुना वगैरे. तर त्यांनी अशासाठी ते आश्रम खोललेला आहे आणि त्यांना थोडंसं सपोर्ट करत आहे आणि ते खूप चांगलं काम करत आहे. आणि सगळ्यांनाच असं थोडंसं कार्यक्रम छोटा कार्यक्रम करावा इथे आणि सगळ्यांना माझी हीच विनंती आहे. एसोसिएशन की ओर से आज वृद्धाश्रम में एक कार्यक्रम रखा गया है और यहाँ पे जो साड़ी वितरण हो रही है और फल फ्रूट जो यहाँ पे दिए जा रहे हैं, तो इसके बारे में आप जो क्राइम रिपोर्टर एसोसिएशन की ओर से जो बहुत अच्छा कार्यक्रम रखा गया है इसके बारे में आप क्या बताना चाहोगे? सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. आणि मला इथे आमंत्रित केलेले आमचे अरुणदादा हरडे हे नेहमी मला वारंवार न्यूज तर पुरवतातच पण आज वृद्धाश्रमापर्यंत येण्याची जी संधी लाभली आहे आज त्यांच्यामुळे लाभली आहे. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि ताईंनी संदेश दिला आहे आपल्याला जसं वृद्ध लोकांना आज माझं रक्ताचं नातं, आपली फॅमिली सुद्धा रक्ताचं नातं निभवत नाही आणि यावेळेस त्यांनी जो हा सगळ्यांना दिलेला साथ आहे हा साथ आणि आपण जो सगळ्यांना सहकार्य करत आहे हरडे दादांनी जेही पाऊल उचललं हे प्रत्येकाने उचलून प्रत्येक वृद्ध लोकांना कुठे ना कुठे साथ द्यावं हीच आजच्या क्षणी मी अपेक्षा करते आणि माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद. जो ये कार्यक्रम अरेंज किया है और जैसा होना चाहिए, जैसा गरीबों के लिए हर चीजों के लिए आप कार्यक्रम अरेंज करते हो और ऐसी योजनाएं लाते हो, तो इसके बारे में आप जैसा कि आज अण्णाभाऊ साठे इनका जन्मदिन बड़े उत्साह से मनाया जा रहा है, तो आप क्या मैसेज देना चाहोगे? मैसेज तो ये देना चाहूँगा मैं कि ये हमारे सर ने हमारे को बताया है, जो हमारे क्राइम रिपोर्टर एसोसिएशन के अध्यक्ष है, संपादक है पंकज जी जाधव, ये पुणे रहते और मैं यहाँ का विदर्भ संपादक हूँ, उपसंपादक. तो उनका बोलना ये था कि ये प्रोग्राम आप नागपुर में हर साल करो. ये आज 2nd साल है, दूसरा साल है. अब पहले साल भी यही किया था मैंने, दूसरा साल भी यही है. तो बोलना है कि अण्णाभाऊ साठे इनकी जयंती जो हम कर रहे हैं आज उनका जन्मदिन है. मैं तो जयंती बोले तो आज जन्मदिन है उनका, वो पक्ष में हम ये करते हैं, हर साल करेंगे और यही करेंगे. आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया.